निसर्गाचा अद्भुत चमत्कार याना केव्ज बघून झाल्यावर आता आपण आलो आहोत विभूती वॉटरफॉलकडे। याना केव्ज ते विभूती वॉटरफॉल कारने जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लागतात। गाडी पार्क केली आणि चालत आम्ही निघालो विभूती वॉटरफॉलकडे। इथे मात्र तुम्हाला 15 ते 20 मिनिटं चालावं लागतं। मात्र चालून आल्यावर समोर दिसतो तो फेसाळलेला असा धबधबा। डिसेंबरमध्ये आम्ही इथे आलो होतो तरी पण भरपूर पाणी होतं आणि या पाण्यात सगळ्यांनी मन मुराद आंघोळ केली। खूप मजा आली। सगळा चालण्याचा थकवा या पाण्यात कधी निघून गेला कळालंच नाही। आणि बरं का, या पाण्यामध्ये छोटे छोटे मासे सुद्धा होते। हळूच यायचे आणि पायाला चावून जायचे। सगळेजण म्हणायचे पायाची सगळी मळी खाऊन घेतली या माशांनी। आणि मस्त वाटलं आणि मला तर इतके मासे चावत होते या पाण्यामध्ये। मस्तपैकी मनमुराद पाण्यामध्ये भिजलो, छान फ्रेश वाटलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघतच आहात। याना केव्जला गेल्यावर आळस न करता विभूती वॉटरफॉलला नक्की जा, एकदम मस्त वाटतं। जवळपास इथे कुठेच खाण्याची सोय नाही, फक्त एकच हॉटेल आहे ओडपी म्हणून। तर 15 ते 20 मिनिटं अंतरावरील ओडपी हॉटेलमध्ये आम्ही दुपारचं जेवण केलं आणि असा होता हा आजचा दिवस।